स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आज आहे होळी पौर्णिमा। होळी पौर्णिमेचे माझे सकाळपासूनचे रुटीन तुम्हाला दाखवत आहे। चला तर आता माझी सडा रांगोळी वगैरे सगळी झालेली आहे, देवपूजासुद्धा झालेली आहे आणि मी पुरणपोळीला आता घालत आहे। पुरणपोळीसाठी जी लागणारी हरभरा डाळ असते ती स्वच्छ निवडून घेतली आणि त्यानंतर गरम पाण्यामध्येच आपल्याला डाळ शिजायला घालायची असते। कुकरमध्ये पाणी गरम करून घेतलं आणि त्यामध्ये ती डाळ घातलेली आहे आणि उकळी आल्यानंतर मग कुकरचं टोपण जे आहे ते लावणार आहे आणि लगे हात मी पीठ पण मळून घेत आहे। थोडासा गव्हाच्या पिठामध्ये मैदा मी ॲड केलेला आहे जेणेकरून आपली पुरणपोळी फुटणार नाही। आणि त्यानंतर डाळ शिजवून मी पाणी वगैरे त्यातलं काढून घेतलं आणि गुळ घालून वेलदोड्याची पूड। मैत्रिणींनो, आज वार आहे सोमवार आणि आज आहे होळी पौर्णिमा। होळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि मी बनवत आहे पुरणपोळी। आज डोकं विचारायला सुद्धा वेळ नाही आहे बघा, डोकं सुद्धा विचारलेलं नाही आहे। हे पहा, इकडं आपलं पुरण शिजलेलं आहे, इकडं भात लावलेला आहे आणि बटाटे भाजीला आपले बटाटे सुद्धा उकडून तयार आहे आणि पोळीसाठी जे पीठ लागणार होतं ते सुद्धा मी मळून ठेवलेलं आहे। सगळे असे तयार झालेले आहे, फक्त आता पोळ्या लाटायचे, बटाटे भाजी फोडणी मारायची आणि आमटी फोडणी मारायची। गरम असलं व्हायला लागले, भयंकर गरम व्हायला लागले। ऊन तर खूप पडलेलं आहे। टायमिंग जवळजवळ 4 वाजले असतील। सत्यनारायण पूजा पण आपल्याला आज करायची आहे पौर्णिमेची। तर सत्यनारायण पूजेस तर अजून कशाची कायच म्हणजे तयार नाही आहे। आधी हे आवरून घेते आणि त्यानंतर मग हे करते। अशी गुलाबी साडी नेसलेली आहे। ऊन बघा, 4 वाजताच ऊन आहे। वेलदोड्याची पूड वगैरे घालून व्यवस्थित पुरण शिजवून घेतला आणि जी चाळण असते पुरण बारीक करायची त्या चाळणीवर मी पुरण बारीक करून घेतलेलं आहे। आणि या कढईमध्ये मी पुरण शिजवलेलं होतं, त्याच कढईमध्ये मी पाणी थोडं उकळून जे साईडला पुरण चिटकलेलं आहे ते सगळं काढून घेणार आहे जेणेकरून आपल्याला ते आमटीमध्ये पाणी वापरता येतं। आणि आमटीसाठी लागणारा मसाला वगैरे मी सगळा बारीक करून घेतलेला आहे। काही नाही, आलं लसूण कोथिंबीर एवढंच घातलेलं आहे आणि एक हिरवी मिरची घालून मी पेस्ट बनवून घेतलेली आहे। खोबरं वगैरे काहीही घातलेलं नाही आहे। आणि आता मी आमटीला फोडणी मारत आहे। आमटीला फोडणी मारण्यासाठी मी 2-2.5 पै तेल घातलेलं आहे, जिरं मोहरी घातली, कढीपत्ता घातला आणि त्यानंतर जे वाटण आपण बनवून घेतलेलं होतं ते वाटण व्यवस्थित परतून घेतलं आणि तेलात वाटण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मग हळद घातली। हळद घातल्यानंतर मग चवीनुसार आपण चटणी घालायची। आता तिखट तुमच्या घरात कसं खात असतील त्याच्या अंदाजानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। आमच्यात आता ही चटणी आहे ही लाल दिसते पण तिखटाला अजिबात ही चटणी नाही आहे। आणि त्यानंतर जे कढईमध्ये पाणी उकळून घेतलेलं होतं आपण येळवणी ती सुद्धा सगळी त्यामध्ये घालून घेतली। चवीनुसार मीठ घातलं, थोडीशी साखर घातलेली आहे आणि झाली आपली कटाची आमटी तयार। कटाची आमटी तुम्ही जवळजवळ 8 दिवस खाऊ शकता, म्हणजे जसं उकळाल तसं ती आमटी खूप चवीला लागते। त्यानंतर मी इथं आता पुरणपोळी बनवून घेत आहे। हे टायमिंग होतं जवळजवळ 4-4:30चं टायमिंग होतं, त्यावेळी मी पुरणपोळी बनवत आहे। आणि भरपूर व्हिडिओमध्ये मी पुरणपोळी तुम्हाला दाखवलेली आहे, त्यामुळं या व्हिडिओमध्ये काय एवढी सविस्तर अशी पुरणपोळी मी तुम्हाला दाखवली नाही। अर्धा किलो डाळ घातलेली होती आणि अर्धा किलोच्या पोळ्या मी बनवत आहे।
तर बटाटे पण उकडून घेतलेले होते. आता मी बटाटे भाजी फोडणी मारत आहे. पोळ्या वगैरे माझ्या झालेल्या आहेत. कांदा, कारण आम्ही पोळ्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कांदा चिरत नाही. आमच्या इकडं असं म्हणतात की कांदा चिरला जर पोळी करायच्या आधी तर पोळ्या सगळ्या फुटल्या जातात असं म्हणतात. त्यामुळं आम्ही जोपर्यंत पोळ्या होत नाही तोपर्यंत कांदा चिरत नाही. बटाटे भाजीला पण जे आपण वाटण बनवलेलं होतं ते ॲड केलं. कांदा, जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची, तसेच हळद वगैरे घातली. हिरवं वाटण घातलं. व्यवस्थित तेलात ते वाटण परतून घेतलं. साधी सिंपलच बटाटे भाजीसुद्धा मी बनवलेले आहे. इथं हिंग जरी असला तुमच्याकडे तर तुम्ही हिंगाचा वापरसुद्धा करू शकता. पण आलं लसणाच्या पेस्टचा वापर इथं जरूर करायचा. आणि पूर्ण बटाटे भाजी आपली झाली की वरनं लिंबू पिळला तर बटाटे भाजी एकच नंबर लागते. आज जवळजवळ मला 1 किलोच्या पोळ्या बनवायच्या होत्या, पण म्हटलं आता राहून दे, कारण आता इथनं पुढं बघा आणि एक 8-15 दिवस झाले की गुढीपाडवा येतो. गुढीपाडव्याला मग आणि परत आपल्याला पोळ्या बनवाव्या लागतात. त्यामुळे सारखं सारखं पोळ्या पण म्हणजे असणार आहेत इथनं पुढं. म्हणून म्हटलं अर्धा किलोच घालूया. आणि अजून मला सत्यनारायण पूजासुद्धा करायची होती. त्यामुळं म्हटलं 1 किलो जर डाळ घातली तर खूप वेळ लागणार. आणि आता मी लागलेले आहे सत्यनारायण पूजेच्या तयारीला. हे आलेले होते 3-3:30 वाजता कामावरून. पण ते आले की कसं होतं, त्यांची पण कामं असतात. त्यामुळं त्यांना घरात इकडे तिकडं कोणत्याही म्हणजे काही आणून देणं एवढंच करतात. बाकीचं कोणत्याही कामाला म्हणजे हात लावता येत नाही त्यांना, कारण त्यांची कामं, दुकानातली कामं असतात. आता ईद आलेली आहे त्यामुळे ईदची कामं पण आहेत. त्यामुळं त्यांना घरात काय लक्ष देता येत नाही. आणि आमच्या इथल्या होळीचं थोडक्यात मी तुम्हाला हे दाखवते, कशी साजरी करतो, काय करतो ते दाखवते. आमच्या इकडं असं शेणी असतात आणि शेणीच्यामध्ये बरोबर एरंडाचा जो ढांपा असतो तो असा रोवला जातो आणि खाली शेणाने असं सारवलं जातं. आणि हे बघू शकता तुम्ही, इकडं माझी सत्यनारायण पूजासुद्धा झालेली आहे. पोळ्या केल्यानंतर मी थोडासा शिरा बनवला सत्यनारायण पूजेसाठी आणि सत्यनारायण पूजा मी इकडं करून घेतलेली आहे. आमच्या इथं प्रत्येक घरामध्ये होळी असते. तर ज्यांची अशी खाली घरं असतील त्यांनी प्रत्येक घरासमोर म्हणजे आपल्या आपल्या दारासमोर होळी पेटवतात. आता आमच्या इथं कंबाईनमध्ये आहे त्यामुळे आम्ही एकत्र पैसे काढून सगळेजण होळी करतो. एकत्र पैसे काढायचे. चला आता सत्यनारायण पूजा ते सगळं झालेले. आता महाराजांची आरती तेवढं राहिलेली आहे ती करते, कारण माझं पारायण चालू आहे. त्यामुळं महाराजांची आरती करून घेते. वाजले असतील 8 वाजले असतील. दाखवते मी टायमिंग तुम्हाला किती वाजले. 8:15 ते 8:30 वाजलेले. सगळ्यांच्यामध्ये 30-40 रुपये काढतो आम्ही आणि एकत्र शेणी आणून मग होळी साजरी करतो. तर चला मैत्रिणींनो, आमच्या इथल्या होळीची झलक मी तुम्हाला थोडीशी दाखवते. कशी वाटली होळी ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. 16 तास काम करून यायचं. काय वाटलं? कंटाळा आला? हां, आणि पौर्णिमेचा चंद्र बघू शकता तुम्ही, किती छान पूर्ण असा गोलाकार दिसत आहे.
तर मैत्रिणींना आमच्या इकडे अशा पद्धतीने होळी साजरी केली जाते. तुमच्या इकडे कोणती पद्धत वापरतात ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा, कारण प्रत्येक भागाला पद्धत ही वेगवेगळी असते. कारण असं म्हणतात बघा, वेस बदलली की पद्धत ही बदलत असते. त्यामुळं तुमच्या इकडं कोणत्या पद्धतीने होळी साजरी करतात ते मला नक्की सांगा. आमच्या इकडे अशी होळी पेटवतात आणि अशी बोंब मारली जाते होळीच्या भोवतीनं. आता त्या पाठीमागे काय शास्त्रीय कारण आहे हे मला पण माहीत नाही, पण होळीच्या भोवती असं पुरुषांनी किंवा लहान मुलांनी असं फिरायचं आणि अशी बोंब मारली जाते. आमच्या इकडे वर्षभर जर कोणी भांडायला लागलं किंवा सारखं जर कोणी भांडत असलं, काहीतरी म्हणत असेल, तर सरळच म्हणतात की तू होळीत काय नव्हतास का बोंब मारायला आणि आत्ता असं बोंब मारत आहेस, असं म्हटलं जातं. त्यामुळे त्या पाठीमागचं शास्त्रीय कारण हे मला पण माहीत नाही आहे, पण आमच्या इकडे तर अशी पद्धत असते. त्यानंतर आम्ही जेवणं वगैरे केली आणि मी आणि हे फिरायला आलेलो, तर अजूनसुद्धा होळी म्हणजे पेटत आहे. चला तर मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.